नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये शांतिगिरी महाराज उतरणार असल्याची बातमी मिळते। 11 वाजता जय बाबाजी भक्त परिवार हे या संदर्भातली घोषणा करणार आहे। जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी म्हणून शांतिगिरी महाराजांचं कार्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार सुद्धा आहे। त्यामुळे हे शांतिगिरी महाराज हे आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं बोललं जात आहे। आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। किरण, काय अपडेट्स आहेत? शांतिगिरी महाराज हे आता लोकसभा लढवणार असल्याचं कळतंय। यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार हे आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारी करताना आपल्याला बघायला मिळतं आहे। याच सगळ्या काळामध्ये एक एक उमेदवार आपलं या सगळ्या काळामध्ये अस्तित्व कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिकची लोकसभेची जागा चर्चेचा मुद्दा ठरत आहे, ज्याचं कारण म्हणजे शांतिगिरी महाराज या लोकसभा निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे। आणि आपण जर बघितलं तर शांतिगिरी महाराजांचा जो भक्त परिवार आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे। यापूर्वी देखील त्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवली होती। दुसऱ्या स्थानावरची त्यांनी मतं देखील घेतली होती। अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता आणि पुन्हा एकदा शांतिगिरी महाराज आता नाशिकच्या लोकसभा निवडणूक रिंगणात असणार आहे। विशेष म्हणजे त्यांच्या बाजूने जर बघितलं तर त्यांची ही जन्मभूमी आहे। याच ठिकाणी मोठा भक्त परिवार देखील आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट देखील घेतली होती। त्यामुळे एकूणच भाजपकडून किंवा अन्य पक्षांकडून देखील त्यांच्या माध्यमातून चाचपणी सुरू आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भक्त परिवार जो आहे तो 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करणार आहे। त्यामुळे आगामी काळातील ज्या लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये नाशिकमधून शांतिगिरी महाराज उमेदवार असल्याचं आपल्याला बघायला मिळेल। अगदी धन्यवाद किरण या सगळ्या अपडेट्ससाठी।